महाराष्ट्र 24 तास न्यूज, हाक तुमची साथ आमची। नमस्कार, मी रोहित जाधव, महाराष्ट्र 24 तास न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मध्यान्ह आहारामध्ये अंड्यांचा समावेश करण्याचा अध्यादेश सरकारने मागे घ्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या जैन प्रकोष्ठ यांच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे, अशी माहिती जैन प्रकोष्ठचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री संदीप भंडारी यांनी पत्रकार परिषदेत दिली। भंडारी पुढे म्हणाले, महाराष्ट्रात 100 महिला गट स्थापन करून महिला स्वावलंबी करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे। शिरोळ तालुका कॅन्सरमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे। शिक्षण विभागाच्या वतीने 7 नोव्हेंबर 2022 ला काढण्यात आलेले परिपत्रक रद्द करावे, अंड्याऐवजी कडधान्ये देण्यात यावीत, अशी आमची मागणी असल्याचे सांगितले। महाराष्ट्रभर 1 जानेवारीला अंडाबंद आंदोलन करण्यात आले। शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांना आतापर्यंत 15,000 कडधान्यांची पाकिटे पाठवण्यात आली असून अजून 10,000 पाकिटे पाठवणार असल्याचे सांगितले। महाराष्ट्रभर नवकार महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध होईल, यासाठी महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे। शिरोळ तालुक्यात भेडसावणारी कॅन्सरची समस्या जनप्रकोष्ठच्या माध्यमातून सोडवण्याची आग्रही भूमिका असणार असल्याचे सांगितले। यावेळी नवकार जैन महिला बचत गटाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले। यावेळी जैन प्रकोष्ठच्या प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र ॲडव्होकेट सोनाली मगदूम म्हणाल्या, जैन प्रकोष्ठमध्ये काम करण्याची संधी मिळाली असून भविष्यात सामाजिक आणि विधायक कार्य केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। प्रारंभी शैलेंद्र गाडे यांनी स्वागत केले। यावेळी विजयराज मगदूम यांच्या हस्ते संदीप भंडारी जैन प्रकोष्ठचे युवा समन्वयक मेघ गांधी, जैन प्रकोष्ठच्या महामंत्री प्रीती पाटील, विभाग प्रमुख प्रशांत गौंडाजे यांचा सत्कार करण्यात आला। दूसरा एक विषय, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक लखपती दीदी योजना आता जाहीर केली आहे। या लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून पंतप्रधानांचं हे ध्येय आहे की 2 करोड महिलांना प्रशिक्षित करणार आणि प्रशिक्षित करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना कर्जही 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे। तर प्रशिक्षण काय, तर ड्रोन कसं उडवायचं, आजची लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे ती त्यांना कशी समजवता येईल किंवा शिकवता येईल आणि त्यांना देशाच्या प्रगतीच्या, देशाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये ग्रामीण महिलांना विशेष करून कसं आणता येईल याच्यासाठी म्हणून ही लखपती दीदी योजना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केली आहे। आता ही जी योजना आहे ही सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे महिला बचत गट यांच्या माध्यमातून ही राबवली जाणार आहे। तर भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठच्या माध्यमातून आपण या 1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी या दरम्यान नवकार जैन महिला बचत गट या नावाने किमान 100 महिला बचत गट आपण स्थापन करतोय महाराष्ट्रावर, ज्या माध्यमातून किमान 2,000 जैन महिलांना आपण प्रशिक्षित करून रोजगार उपलब्ध करू।